तुम्हाला माहिती आहे का हा प्रकार काय आहे? काल मी बाजारात गेले होते तर मला हा एक नवीन प्रकार तिथं बाजारात दिसला, म्हणून म्हटलं चला तर बघूया तरी याची भाजी कशी होतीये. म्हणून मी हा प्रकार एक नवीन आणलाय, म्हणून तुम्हाला सविस्तर दाखवते. लाल बुंद असा किती सुंदर दिसतोय ना. तर हा काय आहे प्रकार आणि याची भाजी कशी लागते बघूया. मला ना असं बाजारातनं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणायला, नवनवीन प्रकार करून बघायला आणि ते दाखवायला खूप आवडतं. तर हे लाल बुंद दिसतंय, बीट सारखं दिसतंय आणि मी त्या मावशीनं विचारलं हे काय आहे, तर त्या म्हणाल्या ह्याला बीट कोबी म्हणतात. म्हटलं ह्याची भाजी कशी करायची? तर त्यांनी ज्या पद्धतीने मला भाजी कशी करायची सांगितली, चला मी तुम्हाला दाखवते या बीट कोबीची भाजी कशी करायची ते. तर त्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे मी हा बीट कोबी आणला, स्वच्छ धुतला, त्याची वरची पानं काढली आणि हा असा चिरून ताटात घेतला. कसा दिसतोय बघा, लाल बुंद असा. लाल बुंद असा बीट असतो ना तसा दिसतोय, पण बोटाला बीटचा जसा कलर लागतो तसा याचा कलर बोटांना लागत नाहीये. हा जस्ट चिरला आणि बघितलं तर हे पहा, बोटांना त्याचा कलर काही लागत नाही, पण दिसतोय कसा बघा, असा एकदम सुंदर असा रंगीत कसा दिसतोय, त्या रक्तवाहिन्या असल्यासारखा. रक्तवाढीसाठी बहुधा हा बीट कोबी खूप चांगला असू शकेल. पण आता त्याची भाजी बघूया कशी. हे बघा, बोटाला अजिबातच त्याचा कलर लागत नाही. बीटचा आपल्याला लागतो तसा याचा कलर मात्र अजिबातच लागत नाही आहे. हा बीट मी असा बारीक चिरला, त्याच्यात थोडे गाजराचे पण काप टाकले. अर्थात नंतर मी ते गाजराचे काप काढले आणि तर मी ही बीट कोबीची भाजी फोडणीला टाकली आहे. आपण नेहमी करतो तशी जिरे, मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून ही भाजी फोडणीला टाकली. अगदी सेम आपण कोबीची भाजी करतो ना अशी सेम अशी फोडणीला टाकली आहे. चांगल्या 1-2 वाफा येऊ दिल्यात, चांगली परतली, खरपूस भाजल्यावर ती बघा अशी लाल कांद्याची भाजी असावी ना अशी काहीशी दिसतीये ती. आणि मला वाटते की कोबीच्या भाजीसारखीच लागेल, दिसायला पण अशी लालसर लाल कांदा दिसावा ना अशी दिसते. बघूया, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नवीन एक प्रकार शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे आणि त्याची भाजी कशी लागते. लाल बुंद रंग म्हणजे नक्कीच रक्तवर्धक ती असणारच आहे. त्याचबरोबर कोबीतले जे घटक आहेत त्याच्यात थोडंसं ॲडिशन करून काही जास्तीचे घटक आरोग्याला पूरक असे या भाजीतून मिळणार असतील तर काय हरकत आहे ना ही भाजी खायला. तर किती सुंदर लाल भडक अशी ही भाजी दिसतीये, भाजलेल्या कांद्यासारखी. तुम्ही नक्की करून बघा, आवडेल. तर मी ही बीट कोबीची भाजी या सुंदरशा वाढलेल्या घरच्या जेवणाच्या ताटात वाढली आहे. याचासुद्धा व्हिडिओ मी नेक्स्टचा पोस्ट करणारच आहे, घरच्या जेवणाची लज्जत न्यारी. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. अन्न हे पूर्ण ब्रह्म करत या अन्नासाठी या बीट कोबीच्या भाजीला नक्की लाईक करा. तुम्हाला कुठं बीट कोबी बाजारात मिळाला तर नक्की आणून खा. खूप सुंदर चवीची भाजी झालेली आहे आणि ही भाजी रक्तवर्धक आहे, त्यामुळं तुम्हीसुद्धा नक्की आणून खा. आणि आता बीट कोबीचा हा डिव्हाइन टच तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.